श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आयुष्य सर्वांचंच असतं, पण आपल्या आयुष्यात असे काही महाभाग आपल्याला भेटतात की त्यांच्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच मी तुम्हाला सांगणार आहे की त्रास देणाऱ्या लोकांना आपल्याला कसं हँडल करायचं, त्यांना कसं वठणीवर आणायचं, यासाठी हा व्हिडिओ खास मी तयार केलेला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। माहिती खूप छान आहे, तुम्हाला पण आवडेल। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती नक्की ऐका। सर्वप्रथम यांना टाळू नका, अशा लोकांना टाळू नका। टाळून कितीही टाळणार तरी कधी ना कधी समोर जावेच लागेल, त्यामुळे त्यांना फेस करायला शिका। ही माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवावे की 100% हा आपल्याला तणाव येईल असंच बोलणार आहे किंवा सांगणार आहे। यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवावं की वाटलंच होतं मला हा असंच काही बोलेल। तो स्वतः काहीही सांगू देत किंवा विचारू देत, आपण मात्र याच्याशी एका शब्दात कम्युनिकेशन ठेवायचं, जसं की हो, बरोबर, अच्छा, चालेल, बरं, ठीक आहे। अशा प्रकारे याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल, थकल्यावर शांत बसेलच। तो जे काही सांगतो तिथे उत्सुकता दाखवू नये। आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्याचं बोलणं आपोआप कमी होत जाईल। लहरी माणसांवर टीका करणे बंद करा। तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल। तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करूच नका, कारण मनी वसे ते स्वप्ने दिसे। त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही। तेच विचार पुन्हा तुमचा पिच्छा पुरवतील। याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होणार। जेव्हा अशी माणसे भेटतात ना, तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं। म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन, तुमच्यावर आलेला अन्याय आणि झालेल्या मानसिक कोंडमारा इतरांना सांगता। यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत यावर शिक्कामोर्तब करून घेणं ही सुद्धा एक इच्छा असू शकते। स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी शेअर करू नये। आज आपल्या जवळचा आहे, दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर तो नक्की करणार। आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्याजवळ सांगू नये, कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमतं यांना। एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नये, म्हणजेच त्याला खूप पुढे आपल्याशी चर्चा करायची टॉपिक कमी होतो। यांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नये। त्यांचा गैरसमज होतो की त्यानं आपण घाबरतोय, हे त्यांना कुठं माहिती की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून बघत नाहीत। ही माणसं आपल्याला काही बोलण्यावर काही जोक ऐकल्यासारखं दाखवावं। मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही, कुठल्या अडचणीत असलो तरीही त्यांच्यासमोर सर्व ओके दाखवावं। त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत, मग तर बस, लोहा गरम है हातोडा मार दो, असं वागलं जातं त्यांच्याकडनं। स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका। नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता, संताप, निराशा निर्माण करते। दररोज ही माणसे अवतीभोवती असली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात। मग आपले मन नको त्या कल्पना करू लागते। जे प्रसंग वास्तविक घडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात। त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईल, तिचा सुद्धा असा अपमान करेल, हे विचार घोळत राहतात आणि मग मन आपण जसं वळवू तसंच वळतं। जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं। मग जर सतत नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात तशाच भावना उत्पन्न होतात। त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो। यामुळे लवकर थकवा जाणवणे, कामात लक्ष न लागणे, चंचलता, झोप न लागणे, चिडचिड अशा समस्या निर्माण होतात। म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा देऊ नका। यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घाला। म्हणजेच काय करायचं
तर ज्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसांच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवून सुरू करेल, त्या क्षणी मनाला रोखायचं, त्याला पुढे जाऊच द्यायचं नाही. त्याचा मार्ग अडवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा. संगीत, वाचन, व्यायाम किंवा नवीन स्किल शिकणे यात मनाला गुंतवून ठेवायचं. यामुळे मनावरचा ताण तर कमी होईलच, पण कल्पनेतील भूतं तुमच्या मेंदूचा भुगा करणार नाहीत. म्हणून आपल्याला जेव्हा तिरस्कारिक माणसांसोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूप गरजेचं असतं. या लोकांशी आपला आनंद, यश शेअर करू नये. असं तोंडावर तर अभिनंदन करतील आणि असं या आनंदाला विरजणही लावायचं त्यांची तयारी असते. अशी माणसं बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात. तेव्हा 4 लोकांमध्ये मुद्दामहून ते आपल्याशी चांगलं बोलतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नये. म्हणजेच उगीचच त्याला टॉलरेट करायची गरज नाही. ही लोकं ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की ह्या माणसाला आपल्याला मनातून कसंही करून मनातून अस्थिर करायचं आहे. त्यावेळेस त्याच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा महत्त्वाचे काम आहे ते दाखवले पाहिजेत. ही माणसं समोर आल्यावर डोक्यात आणि मनात दार लावून घ्यायचं. डस्टबिन ओपन करून ठेवायचा, जेणेकरून तो जे काही निरर्थक बोलल ते डोक्यातून मनात न जाता डस्टबिनमध्ये घालवायचे. तापदायक माणसांना धन्यवाद द्या. तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थँक्स म्हणायचं? तर थोडा खोलवर विचार करा. जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना सतत छळत राहतात त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो. यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातून हेच शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही. बेतालपणे न बोलता इतरांच्या मतांचा आदर करणं, दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हे यांच्या बोलण्यातून समजतं. आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजेच काय हे शिकवतात. आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते. मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढंच निवडायचं हे मनाला कळतं. एकदा का ही समज आली, कितीही तिरसट, विक्षिप्त आणि लहरी व्यक्तींशी तुमचा संवाद साधू शकता. त्यांच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम करू शकता. कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईफ लेसन झालेली असते. त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगुलपणाच्या अंगी बाळगत असता. म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या. या तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवतात, मोठा हातभार लावतात. कमळाचे उदाहरण लक्षात ठेवा. आजूबाजूला इतका चिखल असतो पण कमळ काही फुलणं सोडून देत नाही. स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या. आपल्या मर्यादा ओळखा. दुसऱ्याकडून होणारा अपमान, टोमणे सहन करणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं याला पण एक मर्यादा असते. उगाच वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो. पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे. अशा वेळी बाउंड्रीज ठरवाव्या लागतात. म्हणजेच या ठिकाणी एका मर्यादेपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलून देईल, पण ज्या क्षणी तो आपलं ताळमंत्र सोडन तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि हे मी खपवून घेणार नाही याची तिला जाणीव करून द्या. यामुळं काय होतं की आपोआपच तुम्हाला दुखवणारी व्यक्ती एका अंतरावर राहते. त्यांचं शब्द, कृती यांनी तुम्ही घायाळ का होता? कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात, हृदयात जागा देता. जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करत नाहीत. विक्षिप्त माणसे जर तुमची मित्रमंडळी किंवा दूरचे नातेवाईक यापैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतरसुद्धा ठेवू शकता. म्हणजे त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असेल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी न जाणे असे उपाय तुम्ही करू शकता. पण खरी कसोटी असते की ज्यावेळेस अशी तिरसट माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्यात किंवा घरातच असतात. अशावेळी त्यांच्यापासून शरीराने दूर निघून जाणं शक्य नसतं, पण आपला मानसिक छळ होऊ न देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. अशावेळी मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवू लागू शकता.
म्हणजेच गरज पडेल तेव्हा संवाद साधणे, त्यांच्याकडून मदतीची कौतुकाची अपेक्षा न ठेवणे, त्यांनी जरी कोणत्या विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देणे, फक्त हो नाहीतर बरं अशा थोडक्यात बोलणे किंवा आटोपणे. यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादेपलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊच देत नाही आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणं थांबवतील. दुसरी शक्यता अशी आहे की दाद देत नाहीत हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा मुद्दामहून प्रयत्न करतील, पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा आखलेली आहे, त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणारच नाही. ह्या बाउंड्रीजच आपल्याला संरक्षण देतात. यांचा वापर कसा करायचा हे सरावाने जमतं. जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते तिच्यासमोर मनाची पाटी अगदी कोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करून तिला समोर जायचं. हे कुंपण आपण तयार करत असतो, त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपण पाहायचं असतं. स्वतःचं वागणं तपासून पहा. कधी कधी असं वाटतं की आपल्या सभोवताली असलेल्या सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत, ते आपल्याला समजून घेत नाहीत, मानसिक छळ करतात. पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते. जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची बोटं मित्रांनो तुमच्याकडेच वळलेली असतात. त्यामुळे स्वतःचं वागणं नीट तपासून पहा. आपण काही चुकतोय का हे शोधायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणं पण खटकतं. चेष्टा मस्करी केलेली चालत नाही. मग दुसऱ्या कोणी सहज गमतीने केलेले शाब्दिक कोटी ते अति गांभीर्याने घेतात. अशा व्यक्तींना समजावून मिळून मिसळून राहता येत नाही. सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं त्यांना वाटतं. अतिभावना प्रधान स्वभाव घातक ठरतो. त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नका. खेळीमेळीने वागताना इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणं पण जमलं पाहिजेत. त्याचप्रमाणे अति अहंकारसुद्धा काही उपयोगाचा नसतो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. खूप छान माहिती होती, नक्की तुम्ही ऐकली असेल. स्वामी भक्त आहात कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.